भारतातील एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइस जेटनं सरकारला एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अर्थात एटीएफच्या दरात सुधारणा करण्याची आणि आर्थिक सहाय्य देण्याची विनंती केली. विमान वाहतूक उद्योग अत्यंत तणावाखाली असून हवाई सेवेचं कामकाज थांबवण्याची वेळ कधीही येऊ शकते असा इशाराही त्यांनी दिलाय. आखाती देशातील युद्धामुळे इंधनाच्या दरात आणि पुरवठ्यात अस्थिरता आल्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय. पाहूयात. जगभरातील हवाई सेवांवर इंधनाचं संकट. इंधनाच्या किमतींबाबत विमान कंपन्यांची केंद्राला विनंती. वाढत्या इंधन दरांमुळे विमान कंपन्यांचा बंदचा इशारा. आखाती देशातील तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्यात. हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे विमान कंपन्यांचा परिचालन खर्च वाढलाय. विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गांवर विमान कंपनीच्या परिचालन खर्चांपैकी सुमारे 40% खर्च हा हवाई इंधन खर्चावर होतो. 3 विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने 26 एप्रिलला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राद्वारे हे आवाहन केले. जेट इंधनाच्या किमतीत झालेल्या अभूतपूर्व वाढीनं तसेच कच्चे तेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल यांच्यातील दरांच्या प्रचंड फरकामुळे विमान कंपन्यांना त्यांचं कामकाज करण्यात मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनिश्चित दर निश्चिती किंवा एटीएफच्या दरात होणारी सततची वाढ यामुळे विमान कंपन्यांना भरून न येणारं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी उड्डाणं रद्द होऊन विमानांना जमिनीवर थांबवून ठेवावं लागेल अशी शक्यता विमान कंपन्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि कामकाज सुरू ठेवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरिता तात्काळ आणि भरीव आर्थिक मदतीसाठी आम्ही आपल्या तातडीच्या हस्तक्षेपाची विनंती करतो असं पत्रात नमूद करण्यात आले. आखाती देशात दीर्घकाळ चाललेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे विमान प्रवासाचा खर्च वाढत असून प्रवासाची मागणी कमी होत आहे. केंद्र सरकार विमान कंपन्यांसाठी विशेष मदत देण्याच्या उपाययोजनांचा विचार करत आहे. अडचणीत असलेल्या विमान कंपन्यांना आधार देण्यासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या आपत्कालीन पथ हमी योजनेला या आठवड्यात मंजुरी मिळण्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. हवाई वाहतूक मंत्रालय चीन मार्गे जाणाऱ्या मार्गालाही मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे एअर इंडियाला पश्चिमेकडील उड्डाणांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द टाळता येईल आणि लांबच्या वळणांमुळे होणाऱ्या अतिरिक्त इंधन खर्चात लाखो रुपयांची बचत होऊ शकणार आहे. एटीएफ दरवाढीमुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण. इंडिगो, एअर इंडिया, स्पाइस जेटचा सरकारला इशारा. तिकीट दरात 20 ते 30% वाढीची शक्यता. सरकारकडे कर कपात आणि आर्थिक मदतीची मागणी. जगभरातील विमानसेवा विस्कळीत होण्याचा धोका. विमान कंपन्यांनी एटीएफ वरील 11% उत्पादन शुल्क तात्पुरतं स्थगित करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. संकटपूर्व काळापासून एटीएफच्या किमतींमध्ये झालेल्या असामान्य वाढीसोबतच वाढलेल्या किमतींमध्ये रुपयाच्या अवमूल्यनाची भर पडली आहे. विमान कंपन्यांसाठी उत्पादन शुल्क अनेक पटींनी वाढलंय. त्याचबरोबर एटीएफच्या किमतीतही वाढ होत असल्यानं विमान कंपन्यांवर त्याचा मोठा परिणाम होतोय अशी भूमिका कंपन्यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारनं देशांतर्गत वापरासाठी एटीएफच्या दरातील वाढ प्रति लिटर 15 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवली. परंतु आंतरराष्ट्रीय वापरासाठीच्या दरात प्रति लिटर 73 रुपयांची वाढ झाली आहे. किमतीतील या तफावतीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही कामकाज अव्यवहार्य झालं असून एप्रिलमध्ये हवाई क्षेत्राला मोठं नुकसान झाले. दिल्लीत जेट इंधनावर 25% वॅट आकारला जातो तर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 29% वॅट आकारला जातोय. मुंबई, बँगलोर, हैदराबाद आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख विमान वाहतूक केंद्रांमध्ये 16 ते 20% वॅट आकारला जातोय. या वाढीव आकारणीमुळे त्याचा मोठा आर्थिक फटका कंपन्यांना सोसावा लागतोय. केंद्र सरकारनं यावर तातडीनं निर्णय न घेतल्यास विमान कंपन्यांना त्यांच्या अनेक सेवा बंद करण्याशिवाय अन्य पर्याय नाहीये. सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यानं प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशात विमान कंपन्यांनी बंद पुकारल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.